पवित्र प्रेमापोटी आपल्याकडे राजकीय नेते काय काय करतायत याचा तमाशा आपण मागच्याच आठवड्यात बघितला असेल. आता त्यात आणखी एक भर पडली आहे, ती म्हणजे उत्तमराव जानकर यांची. ऐनवेळी उत्तमराव जानकर यांच्या चिरंजीवांना सोलापूर विधान परिषद निवडणुकीतून माघार घ्यावी लागली आणि त्याचं संपूर्ण खापर त्यांनी मोहिते पाटलांच्या डोक्यावर फोडलं. अगदी मोहिते पाटलांनी केसाने गळा कापला असा आरोप करत उत्तमराव जानकर यांनी आपली नाराजी व्यक्त केली. पण खरंच मोहिते पाटलांनी उत्तमराव जानकर यांचा केसाने गळा कापला का? माळशिरसमधून याच मोहिते पाटलांच्या मदतीने उत्तमराव जानकर आमदार झाले, हे ते विसरलेत का? शरद पवार गटाने ऐनवेळी सोलापूरमध्ये उमेदवार बदलण्याचा जो निर्णय घेतला, तो खरंच मोहिते पाटलांचा प्लॅन होता की त्यामागं कोणती वेगळी रणनीती आहे? आणि आता मोहिते पाटील विरुद्ध उत्तम जानकरांचा जो वाद आहे, तो भाजपचे उमेदवार राजेंद्र राऊत यांच्यासाठी निवडणुकीत सोपा जाणार आहे का, फायद्याचा ठरणार आहे का? या सगळ्याच पडद्यामागच्या घडामोडी आपण आजच्या व्हिडिओच्या माध्यमातून जाणून घेऊयात. नमस्कार, मी संजना कटुकटमध्ये आपलं स्वागत. आता बघा, सोलापूरच्या आकडेवारीनुसार 200 पेक्षा जास्त मतदार महाविकास आघाडीकडे आहेत, म्हणजे कमीच आहेत. कारण महायुतीकडे आणि एकट्या भाजपकडे 400 पेक्षा जास्त उमेदवार आहेत. त्यामुळे या मतदारसंघात आघाडीचा उमेदवार निवडून येण्याची शक्यता दूरपर्यंत दिसत नाहीये. पण असंही असताना ही निवडणूक बिनविरोध व्हावी यासाठी पालकमंत्री जयकुमार गोरे यांनी बऱ्यापैकी प्रयत्नही केले. विशेष म्हणजे त्यांच्या शब्दामुळेच राजेंद्र राऊत यांना उमेदवारी मिळाल्याचं सांगितलं जातं. राजेंद्र राऊत हे 2 वेळा माजी आमदार राहिलेत. सोलापूरच्या स्थानिक राजकारणात आणि सहकार क्षेत्रात त्यांची चांगली पकड आहे असं म्हटलं तरी हरकत नाही. शिवाय ते मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस यांचे निकटवर्तीय मानले जातात, त्यामुळेच त्यांना उमेदवारी देण्यात आली. मात्र महाविकास आघाडीच्या बाजूने पाहिलं तर जीवन जानकर यांनी उमेदवारी अर्ज दाखल केला होता. त्यांना ही निवडणूक लढवण्याची इच्छा होती. लक्षात घ्या की आजही माळशिरस, माढा, करमाळा या भागात धैर्यशील मोहिते पाटलांचं बऱ्यापैकी वर्चस्व आहे. मात्र मतदारसंघाच्या पुनर्रचनेनुसार हा मतदारसंघ राखीव झाल्यानं मोहिते पाटलांना हा मतदारसंघ सोडावा लागला. जीवन जानकरांनी अलीकडेच झालेली जिल्हा परिषद निवडणूक लढवली. मात्र त्या निवडणुकीत राम सातपुते यांच्या पत्नी संस्कृती सातपुते यांनी त्यांचा पराभव केला. त्यामुळे पुन्हा एकदा आपल्या मुलाचं राजकीय पुनर्वसन करण्यासाठी आणि त्यांना आमदारकीची संधी मिळवून देण्यासाठी या विधान परिषदेच्या निमित्तानं उत्तमराव जानकर हे प्रयत्न करत होते. पण अखेर जीवन जानकर यांना उमेदवारी अर्ज मागं घ्यावा लागला. धैर्यशील मोहिते पाटील यांनी महाविकास आघाडीची समीकरणं ठरवल्याचं सांगण्यात येतं आणि याचनुसार त्यांच्या जवळचे मानले जाणारे वसंत नाना देशमुख यांना उमेदवारी मिळाल्यानंतर जीवन जानकर यांची संधी हुकली. यावरच बोलताना उत्तम जानकर म्हणाले, 2 दिवसाच्या घडामोडीत माझ्या मुलाची उमेदवारी त्यांनी फायनल केली होती. पण काल 2 ते 2:30च्या दरम्यान वसंतराव देशमुख मोबाईल फोन स्विच ऑफ करून नॉट रिचेबल झाले. एक प्रकारे मोहिते पाटलांनी माझा केसाने गळा कापला, अशा प्रकारे त्यांची भूमिका राहिली आहे. ज्यांच्या मागे त्यांच्या तालुक्यात एकही मत नाही, त्याला उमेदवारी मोहिते पाटलांनी का दिली? या निवडणुकीत वसंतराव देशमुख यांना मतदान करणार नाही, असं उत्तमराव जानकर म्हणाले. आमदार उत्तमराव जानकर यांनी वसंतराव देशमुख यांना मतदान न करण्याची घोषणा केली. त्यामुळे राष्ट्रवादी काँग्रेसमधील मोहिते पाटील विरुद्ध इतर नेते हा संघर्ष आता समोर आलाय. कारण जानकरांसोबत अनेक नेते त्यांच्या या निर्णयाशी सहमत आहेत आणि मग या घडामोडीचा फायदा भाजप उमेदवार राजेंद्र राऊत यांना होणार का, हे समजत नाहीये. आता बघा, सोलापूर जिल्ह्यातील राष्ट्रवादी शरद पवार गटाचे आमदार उत्तम जानकर, आमदार अभिजित पाटील, आमदार राजू खरे, नारायण पाटील हे सगळेच मातब्बर नेते उमेदवारीवर नाराज असल्यामुळं उत्तमराव जानकर यांच्यासोबत ते आहेत. वसंत नाना देशमुख यांना महाविकास आघाडीकडून उमेदवारी देऊन भाजपला ही निवडणूक बिनविरोध केल्यासारख्याचा निर्णय मोहिते पाटील यांनी घेतल्याचा आरोपही सगळ्यांकडून करण्यात आलाय. खरं तर मुश्किलीनं धैर्यशील मोहिते पाटील आणि उत्तमराव जानकर हे एकत्र आले होते. 2024च्या लोकसभा निवडणुकीत वेगळी समीकरणं घडली होती. राष्ट्रवादीत प्रवेश करून लोकसभा निवडणूक लढवण्याचा निर्णय भाजपात असणाऱ्या धैर्यशील मोहिते पाटलांनी घेतला. त्यावेळी उत्तमराव जानकर यांना आपल्या बाजूने वळवण्यासाठी शरद पवारांनी मोठे प्रयत्न केले. कारण धैर्यशील मोहिते पाटील आणि उत्तमराव जानकर हे एकमेकांचे विरोधक मानले जातात. पण शरद पवारांनी इथं प्रयत्न केले. धनगरांची मतं मिळवायची असतील तर उत्तमराव जानकर हे आपल्या बाजूला असणं महत्वाचं आहे, हे माहीत होतं. बैठकाही झाल्या. त्यावेळी उत्तमराव जानकर नेमकं महायुतीसोबत जाणार की आघाडीसोबत जाणार यावरून बऱ्याच चर्चा रंगल्या होत्या. जेव्हा उत्तमराव जानकरांना लोकसभेचे तिकीट देण्याचं आश्वासन भाजपकडून देण्यात आलं होतं, त्यांच्याशी तशी चर्चाही झाली होती.
तोपर्यंत उत्तमराव जानकर यांनी आपला निर्णय होल्डवर ठेवला होता. मात्र जेव्हा लोकसभेची उमेदवारी जाहीर झाली तेव्हा महायुतीनं आपली वारंवार फसवणूक केल्याचं सांगत जानकर यांनी तुतारी हाती घेतलेल्या धैर्यशील मोहिते पाटील यांना बळ दिलं आणि मोहिते पाटलांसाठी चांगलं 1 ते 1.5 लाखाचं लीड देऊ अशी घोषणाही केली. पण लोकसभा निवडणुकीत धैर्यशील मोहिते पाटील निवडून आले असले तरी माळशिरसमधलं त्यांचं लीड कुठंतरी घटलं होतं हे दिसून आलं. त्यानंतर आल्या विधानसभा निवडणुका 2024च्या आणि माळशिरसमधून उत्तमराव जानकर यांना उमेदवारी दिली. 2019च्या निवडणुकीत त्यांचा पराभव राम सातपुतेंनी केला होता आणि त्यावेळी राम सातपुतेंसोबत मोहिते पाटील आणि मोहिते पाटील घराण्याची साथ होती. तीच 2024च्या निवडणुकीत उत्तम जानकर यांना मिळाली. जयसिंह मोहिते पाटील, धैर्यशील मोहिते पाटील आणि संपूर्ण मोहिते गटाने उत्तमराव जानकरांसाठी ताकद लावली. 2019च्या निवडणुकीत जे मोहिते पाटलांच्या मदतीमुळे राम सातपुते निवडून आले त्यामुळं ती परिस्थिती वेगळी होती आणि मोहिते पाटलांनी यावेळी उत्तमराव जानकरांना ताकद दिल्यामुळं त्याचा परिणाम असा झाला की 13 ते 14,000 मतांच्या फरकाने उत्तमराव जानकर निवडून आले आणि माळशिरसचे आमदार झाले. त्यामुळे त्यांचं आता वैर संपलंय, आता भाजपला एक आव्हान निर्माण झालंय असं कुठेतरी दिसू लागलं असताना आता पुन्हा एकदा विधान परिषदेच्या निमित्तानं ही लढाई सुरू होईल का अशी चर्चा सुरू झाली आहे. मात्र धैर्यशील मोहिते पाटील यांना या सगळ्याबाबत विचारलं असता तो आमचा घरातला प्रश्न आहे, आम्ही एकत्र बसून तो मिटू अशी प्रतिक्रिया देत त्यांनी काहीही बिनसलं नसल्याचं सांगितलंय. मग प्रश्न असा उपस्थित होतो की जिल्हा परिषद निवडणुकीत उमेदवार देऊनही पराभव झाल्यामुळे किंवा अन्य कोणत्या कारणामुळे जीवन जानकरांना उमेदवारी देण्यात आली नाही का? देशमुख यांना उमेदवारी देण्यात धैर्यशील मोहिते पाटलांनी नेमका कोणता विचार केला होता आणि आता या निवडणुकीवर बहिष्कार टाकण्याचा किंवा देशमुखांना निवडून न देण्याचा निर्णय उत्तमराव जानकर यांनी घेतल्यामुळे या नाराजीचं पुढे काय होणार? लोकसभा निवडणुकीत ज्या पद्धतीनं उत्तमराव जानकर यांनी भाजपपासून दूर जात नाराज झालेल्या उत्तमराव जानकर यांनी भाजपपासून दूर जात राष्ट्रवादीला मदत केली, त्याचप्रमाणे आता या नाराजीचं रूपांतर पुढील निवडणुकांमध्ये किंवा या निवडणुकांमध्ये भाजपच्या राऊत यांना निवडून आणण्यात होईल का? तुम्हाला काय वाटतं? आम्हाला कमेंटमध्ये कळवायला विसरू नका.